कामाच्या व्यापात जगणे कुठेतरी राहून जाते. रोजच्या धावपळीत मन कसे थकून जाते. एकदाच का कामावरून घरी जावं, एकदाच का कामावरून घरी जावं. ओढ कशी मग घरची येते, ओढ कशी मग घरची येते. मन असे कवितेत गुंतणारच होते. तेवढ्यात लक्ष गेला आमच्या बाबूकडे. हा चैतन्य, त्याला आम्ही लाडाने बाबूच म्हणतो. काहीतरी शोधताना दिसतोय. विचारलं तर म्हणाला, त्याने सोडलेलं माशाचं पिल्लू आता मस्त मोठं झालंय. कालपासूनच काजूच्या बिया भाजून खायचं जास्तीच मन झालं होतं. म्हणून मी आणि बाबू गेलो बाबूच्या घरी बिया भाजायला. या आहेत गावठी काजूच्या बिया. यांची टेस्ट एकदम भारी लागते. गावठी काजूंसोबतच आपल्या नर्सरीत वेंगुर्ला 4, 7 आणि 9 ही काजूची रोपे उपलब्ध आहेत. आणि हो, तुमच्या शेतात बिनचिकाचा काजू आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्याकडे बिनचिकाच्या काजूची रोपे देखील उपलब्ध आहेत, ज्याच्यात चिकच नसतो. किती भारी ना? आणि तुम्हाला माहिती आहे, कोकणात एक गोष्ट आवर्जून केली जाते, ती म्हणजे जांबीच्या सालींची धुरी. आणि हा, जांबी म्हणजे माहिती आहे, कोकणात काजूंना जांबी पण म्हणतात. आणि कोकण म्हटलं की हिरवळ, आणि हिरवळ म्हटलं की साप, विंचू, गोम हे आलंच. या जांबीच्या धुरीच्या उग्र वासाने कौलातील साप, विंचू, गोम दूर पळून जातात. बरं, आता एवढी माहिती आजसाठी पुरे. आता मस्त भाजलेल्या जांबी फोडून खाऊन बघूया. ह्या भाजलेल्या जांबींची चव आहे ना एक नंबर. जे पण कोणी कोकणात येतील ना, त्यांनी एकदा तरी हे घर खाऊन बघावेत. आहा, एक नंबर, मजा आली. आजचा दिवस सफल झाला. मी आणि बाबूने आता भाजून खूप काजू खाल्ले. आता तुम्ही पण तुमच्या शेतात काजू लावा, बिया काढा, भाजा आणि मस्त खा. आपल्या शेतात मन रमलं की कामाचं टेन्शन आपोआप दूर होतं आणि थकवा गायब.